अय चेरी तुम्ही म्हणते मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बघा जाऊ बोलो के पीछे है कौन, पान के पीछे है कौन। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचं स्वागत आहे डॉलीज व्लॉगमध्ये। सो आता तुम्ही बघितलं आहे हे पान, हे आपण त्या बेंगॉली बेडिंगचा सीन नाही करते की त्या बेंगॉली ब्राइड्स जे असतात ते असं पान घेऊन येतात, ते आपण करणार नाही आहोत। आपण आज बनवणार आहोत पान। आज आपण बनवणार आहोत पान, ठीक आहे। बफरिंग होते गाईज माझी थोडी थोडी। सो आज आपण बनवणार आहोत पान। मी टाकलं होतं इन्स्टावर, स्टोरी टाकली ती पानची। त्यानंतर मला इतके सारे DMs आले, इतके सारे व्हॉट्सअपवर मेसेज आले की तूच ते पान बनवलंय का, तू आणलंय, तू काय काय टाकलंय, आम्हाला सांग। आज आली आहे तुमची डॉली, तुम्हाला ते पानमध्ये आपण काय काय टाकले ते सांगायला। सो ब्लॉग नक्की बघा, पूर्ण ब्लॉग बघा। मी खाऊन पण टाकलंय गाईस, नक्की बघा। चला तर बघूया। बघू शकता हे बघा, हे आपले पान आहे बघा, यात पान आहे। सो मी सांगितलं होतं हे पान संपले होते माझे। सो मी पप्पांना सांगितलं होतं की पप्पा मला हे पान आणून द्या। सो इथे एक टिप आहे की तुम्हाला काही खायचं असेल छानसं मस्त, तर फक्त एक पप्पाला मेसेज किंवा फोन करायचं, पप्पा मला हे लागतं, पप्पा आणून देतात। मला हे थोडेसे होते पान घरात, पण मी सांगितले पप्पा अजून लागणार आहेत। सो ते बघा पप्पानी 100 पान आणून दिलेले, 100। सो आता आपण याला बघूया कसं क्लीन करायचं, कसं स्टोअर करायचं, कसे स्टोअर करायचे आपण ते बघणार आहोत। साठी मी घेतला आपला चॉपिंग बोर्ड, एक कपडा आणि एक प्लेट, ज्यात आपण क्लीन करून पानांना ठेवणार आहोत। चला आता बघूया। सो हा आहे आपला सेटअप। इथे चॉपिंग बोर्ड, इथे परात, म्हणून आता ही छोटी प्लेट नाही तर परात, हा कपडे। आता मला नाही माहित तुम्हाला दिसतंय का नाही, पण आता ऍडजस्ट। सो बघा इतके सारे पान आहे, एवढे। आता एवढे नाही काढत मी तुम्हाला दाखवायसाठी, मी तुम्हाला सांगते कसं स्टोअर करायचं। सो हा घ्यायचा आहे बघा, दिसतंय ना, हा पान घ्यायचा, हा छानसा कपडा घ्यायचा, आणि याच्यावर जे पाणी लागलेलं आहे ना, मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याचं पाणी आहे आणि थोडंसं अजून ऑलरेडी आहे। सो हे असं पानवरचं पाणी किंवा जे याच्यावर धूळ वगैरे जे पण असेल, किंवा बघा पान स्टोअर करण्यासाठी ती घास असते, ते घासमध्ये ठेवतात बघा, ते पण असतं बघा। असं दिसतंय ना बघा, असं क्लीन करून घ्यायचं। आता मी सगळे पान तसेच क्लीन करून घेते। जे आहे ते पान छानसे क्लीन करून घेतले, कपड्याने त्यांनी पुसून घेतलं। हे बघा मी दाखवते, हे बघा हे असं छानसं मी त्यांना स्वच्छ करून घेतलेलं आहे, म्हणजे ते सडत नाही। ते ओले असतात किंवा त्याच्यावर थोडंसं पाणी असलं की ते सडतात, त्यामुळे आपण त्याला काय करणार आहोत, छानसं क्लीन करणार आहोत। हे मी बाकीच्या बादमध्ये क्लीन करेल तुम्हाला दाखवण्यासाठी। आता आपण बनवणार आहोत 5 पान। ऑलरेडी मी 5 पान पुसून ठेवलेले आहे। हे 5 पान आहे, ते मी बनवून दाखवेल तुम्हाला, ठीक आहे। आणि समजा आता मी ते बादमध्ये पुसणार आहे, पण तुम्हाला समजा स्टोअर करायचं असेल तर असा कपडा घ्यायचा, छानसं असं ठेवायचं। तुम्हाला दिसत नसेल थांबा, हे बघा असं घ्यायचं, याचे पान सगळे पान ठेवायचे असे, असं छानसं त्याला असं झाकून घ्यायचं, त्याला हवा नाही लागली पाहिजे, नाही तसं नाही, जस्ट किडिंग। असं छानसं त्याला असं ठेवायचं आणि याच्यात असं पाणी चिरकायचं, असं शिंपायचं। ते झालं की तुमचे जे पानसाठी आहे ते तयार होऊन जाईल। कॅमेरा खूप हलतोय। सो हे वागडी झाली स्क्रीन, तुमच्यासाठी काही पण गाईस कष्ट करणार आहोत आपण। सो हे बघा असं त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि तुमचे पान रेडी ताजे, खूप जास्त पाणी नाही मारायचं, आणि शक्यतो लवकरात लवकर पान संपायची
कोशिश करायची. येस गाईज, माझी मराठी एवढी चांगली नाही आहे, माझी हिंदी आणि मराठी मिक्स आहे, सो प्लीज समजून घ्यावे. सो असं ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. ठीक आहे. आता मी हे जे पान आहे यांना मी धुवून काढते. याला छानसं असं घ्यायचं, मस्त धुवून काढायचं आणि मग आपण याचं पान धुवून आणलेले आहे पानं. आता आपण याला बनवूया. तुम्हाला हे पण दाखवायचं की आपल्याला सामान काय लागते. याचं आपल्याला सामान काय लागते, तर मी माझी ती जादूची ट्रॉली किंवा फ्रीजमधला एक कप्पा, येस मी कप्पा बनवला. खालचा कप्पा फुल माझ्या पानसाठी आहे. सो मी तुम्हाला दाखवते. ही बघा, एवढी मोठी माझी आहे पानसाठी लागणारी सामग्री. येस, सामग्रीसाठी लागणारा डब्बा. सो आता मी दाखवते एक एक आयटम याच्यात काय काय आहे तुम्हाला. सो सगळ्यात मेन आहे आपले पानं. त्याच्यात आपण सगळं ठेवणार आहोत. हा पान, त्यानंतर त्याच्यात टाकायसाठी, येस टाकण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट खोबरं, ड्राय खोबरं आहे हे समजा. त्यानंतर यात आहे आपली सौंफ आणि धनेदाळ. खूप पसारा होणार आहे गाईस, खूप पसारा होणार आहे. त्यानंतर ही बघा रंगीबिरंगी सौंफ. मी कस्टमाइज करून घेतलेली, मी बनवून घेतलेली आहे ही सौंफ. वेगळे. आता ही खूप सारी संपलेली आहे. इथे वरनं ग्रीन कलरची होती, पानाचा वेगळाच फ्लेवर होता. त्यानंतर इथे ब्लू आली आहे. त्यानंतर इथे खाली कलरफुल आहे. आणि त्यानंतर आता ती चॉकलेटवाली पण संपली होती, चॉकलेटवाली पण होती, ती पण संपली. सो हे मी बनवून घेतलं आणि खूप भारी लागतं, तुम्ही पण. त्यानंतर यात आहे सुपारी. येस, सुपारी आहे यात. आपण जास्त नाही खाणार आहोत कारण की आपण छोटे पोरं आहोत, सो तुम्हाला कमी सुपारी. त्यानंतर हे होतं 1 किलोचं पॅकेट होतं. हे खजूर होता, खजूर रेड कलरवाली खजूर होती. ही 1 किलोचं पॅकेट होतं. आता ती मोजून 100 ग्राम उरणे असेल. म्हणजे याच्यात लक्ष घ्या की आम्ही किती पान खाल्ले असेल. सो ही एक हे. त्यानंतर हा कथ्था पावडर आहे. हा बघा, घ्या असं हे करायला. हा कथ्था पावडर आहे. त्यानंतर हे काय आहे, काश्मीरी सुगंध. येस, काश्मीरी सुगंध म्हणून हे आहे. हे खूप मस्त लागतं, असं मस्त गोड पावडर आहे हे एक. त्यानंतर हे आपलं गुलकंद. हा गुलकंदचा माझा 3रा का 4था डब्बा आहे. सो हा गुलकंद खूप मेन आहे. त्यानंतर ही आहे दिलखुश पान चटणी. येस, दिलखुश पान चटणी आहे. हे लावलं की तुमचं दिल खुशच खुश. आणि हे याच्यात सोनं आहे, सोन्याची पतले यात काय बोलू शकतो आपण याला, परत आहे. येस, परत आहे यात. मी दाखवेलच तुम्हाला. खूप मस्त लागतं ही. त्यानंतर आहे हे झंकार, एकदम असं झंकार देतं. हे रेडवाला आहे झंकार. हे पण वास खूप मस्त आहे त्याचा. त्यानंतर आहे चुना. येस, चुना हा आपण शेवटी दाखवला, पण आपण हा पहिले लावणार आहोत पानला. चुन्याचा डब्बा बघा. अजून एक होता माझ्याकडे गुलकंदचा डब्बा. मी खूप सारे वेगवेगळे व्हरायटीज वापरते गुलकंदच्या पण. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, चॉकलेट नाही, ते आहे टुटी फ्रुटी पण नाही. ही चेरी आहे गाईज. ही आपण पानच्या वर लावणार आहोत. मला खूप आवडतं, तुम्हाला पण आवडत असेल. आता बकवास बंद. आता मेन आपण बघूया पान कसं बनवायचं. बघू शकता खूप वाव, एंगल टेढ़ा हो गया अपने कैमरे का, बट ठीक है, चलता है, इतना तो चलता है गाइस. सो हे बघा, इथे बघू शकता. बघा खतरनाक पसारा आहे. असा पसारा तुम्हाला करावं लागेल. पान करायचं असेल करावं लागेल. सॉरी गाईज, असं थोडंसं तुम्हाला असं एंटरटेन झालं पाहिजे ना, बोर नाही झालं पाहिजे माणूस. ठीक आहे. सो हे पान घ्यायचं. आता मी दाखवते कसं कट करायचं. शॉपिंग बोर्डकडे लक्ष द्या. खूप बेकार हे झालंय. हे घ्यायचं, अशी दंडी कट करायची, तोडायचं. हे बघा, असं कापून घ्यायचं पान. ठीक आहे. सगळे पान मी तसे कापून घेते. वा वा गाईस वा.
स्किल्स असे असतात स्किल्स. तसे मेंबर तर आहे आम्ही 4, पण आता मला 2 लागेल, कारण की मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहोत की पान कसं बनतं. तर खायचं कसं पान तेही मी दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आता हे झालं. आता कापून वगैरे मी घेतलेले आहे पान. खूप कॅमेरा हलतोय पण इट्स ओके. सो आता आपण कान म्हणणार आहोत. मी कान कापून घेतले नाही, कान कापणार नाही म्हणून आपण पान कापलेले आहे. सो त्याला काय काय लावायचं मी ते दाखवतो. सो आता बघा पान कसं बनवायचं. हे बघा, इथे मी खाली कॅमेरा घेते, तुम्हाला समजेल कसं बनवायचं. बघा इथे 2 पान, हे 2 मी मला ठेवणार आहे, हे 3 आपल्या घरच्या मेंबर्सला. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण यूज करणार आहोत ह्या चुना. ठीक आहे, चुना लावूया आता पानला. गाईस पानला आपण चुना लावणार आहोत, पानला. ठीक आहे. सो आपण छोटे पोरं आहोत म्हणून आपण कमी चुना लावणार आहोत. ठीक आहे, असं लावून घ्यायचं. आता हे दोन्ही मीच खाणार आहे, आपण कस्टमाइज करू शकतो. ठीक आहे. सो जास्त चुनावाला जो पान आहे तो आपण पप्पाला देणार आहोत. असं थोडंसं लावून घ्यायचे चुना. ठीक आहे. चुना लावून झालं की आपण काय करणार आहोत, डब्बा नीट बंद करणार आहोत. ठीक आहे. सो याला आपण काय करणार आहोत, आता या चम्मचला आपण क्लीन करणार आहोत, कारण की आपण भांडे नाही पाडणार आहोत. कारण की भांडे पडले आपल्याला घासावं लागणार. सो आपण रियूज करणार आहोत चम्मचला पुसून. ठीक आहे. त्यानंतर आता आपण हे ऍड करणार आहोत झणकार. ठीक आहे गाईस, आपण यूज करणार आहोत झणकार. थोडंसं वर घेऊ का कॅमेराचं अँगल, पण तुम्हाला पान दिसणार नाही, सो त्यामुळे मी खालीच ठेवते. त्यानंतर पान. गाईस मला असं वाटतं की सगळ्यांना कुकिंग आली पाहिजे. कसं की जेव्हा आपल्याला येतं ना स्वतःला काही बनवता, तर आपण कितीही टाकू शकतो. जसं की आता हे 2 माझे पान आहे, त्यामुळे मी माझ्या पानला मी सगळं जास्तच लावणार आहे. तो एक फायदा असतो गाईस कुकिंग करताना, की तुम्हाला स्वतःच कॅमेरा कुकिंग की तुम्हाला स्वतःचं कुकिंग स्वतःला कुकिंग येत असली बनवता. माझ्या पानचं पडलं त्यांना, पण इट्स ओके. सो तुम्हाला स्वतःला येत असली ना तर तुम्ही कितीही काही पण टाकू शकता. आता जसं की आता मला येतं पान बनवतं, घरात कोणालाच येत नाही, मला येतं. सो त्यामुळे मी कितीही सामान काहीही टाकू शकतो. ठीक आहे. सो त्यानंतर मी जे बोलले होते, गोपाल दिल खुश ही चटणी आपण टाकणार आहोत. चम्मच परत क्लीन करणार आहोत. मी दाखवते तुम्हाला. आहा, खूप मस्त असं ते बघा, दिसतंय का? गोल्डन चटणी आहे. हा मी दाखवते काढून. त्याच्यात 24 कॅरेट मला नाही माहीत, पण गोल्डची जी परत आहे ती आहे. त्यामुळे आता आपण ते लावणार आहोत पानवर. स्वतःला जास्त लावायचं नाही, स्वतःचा फायदा झाला पाहिजे. तुम्ही कुकिंग करता आहेत त्यामुळे स्वतःचा फायदा झाला पाहिजे, त्यामुळे स्वतःला जास्त लावायचं आहे. बाकीच्यांना थोडंच लावायचं. ठीक आहे. मी सगळ्यांना लावून घेते. आता मी ते लावलेले. त्यानंतर आपण टाकणार आहोत आता कथा पावडर. येस, कथा पावडर. असं खोलायचं, त्यानंतर असं पान घ्यायचं. ठीक आहे, पान घ्यायचं आणि मग असं कथा पावडर असं टाकायचं. ठीक आहे. सगळ्या पानवर मी टाकून घेतो. आपलं झालेलं एक कथा टाकून आता आपण हे काय सुगंध काश्मीर ते टाकणार आहोत. असं होल. याची एक टेक्निक पण आहे कसं टाकायचं आहे. बघा, हे असं घ्यायचं, असं. हे असं पडत नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ते पडत नाही, त्यामुळे काय करायचं, असं उलट करायचं, म्हणजे असं राहतं. ठेव काय करायचं, असं घ्यायचं, ठेव. हे असं होत असतं बघा. कुकिंग मध्ये हे असं झालं पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही गाईस. ठीक आहे. आता हे आपलं टाकून झालेलं आहे.
आता आपण नेक्स्ट बघूया काय करायचं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, असं पान घ्यायचं. ठीक आहे, पान घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करायचं. ठीक आहे, आपण पहिले सगळे जे वेट इन्ग्रेडियंट्स आहे ते का टाकले, कारण की मग जे आपले जे कोरडे पावडर असतात ते मिक्स नाही होते. बघा याच्यात दिसते नाही, बघा असं मिक्स करायचं, छानसं मिक्स करायचं आणि सगळ्या पानवर असं लावून द्यायचं. कसं आपल्याला स्वतःला बनवता येत असलं ना, येत असताना मला मराठी थोडीशी येते, तर माझी हिंदी मिक्स होऊन जाते त्यात थोडीशी. सो बघा आपलं पान रेडी झालं. असेच आपण सगळ्या पानला रेडी करणार आहोत. दिसतंय का तुम्हाला? सगळ्या पानला जे मसाला आहे तो लावून घेतलेला आहे. आता आपण ह्या चम्मचला रियूज करणार आहोत, कारण की आपल्याला भांडे घासायचे नाहीये. सो त्यानंतर आता मी गुलकंद ऍड करते, दाखवते गुलकंद. हे बघा असं दिसतंय का? दिसते. ठीक आहे, सो आता आपण सगळ्याच्यात गुलकंद ऍड करूया. पप्पाला थोडंच लागतं त्यामुळे आपण थोडंसं गुलकंद ऍड करणार आहोत पप्पाच्या पानमध्ये. ठीक आहे, हे ना आता तुम्ही मला बरेच जण बोलाल की जे पानचं जे गुलकंद आहे ते खूप सॉफ्ट असतं, रसाळ असतं वगैरे, पण मी बाहेर नाही ठेवत गुलकंदला, मी फ्रीजमध्ये ठेवते, त्यामुळे ते क्रिस्टलाइज झाले, ते असं थंड होऊन गेले, जसं मंद होऊन गेलेलं आहे. बघा आता आपण काय करणार, सगळ्यांना थोडं थोडं गुलकंद टाकलंय, आपण स्वतःला जास्त टाकणार, कारण की बनवतो कोणी, मी बनवते. सो आपल्याला स्वतःला जास्त भेटलं पाहिजे नाही, त्याच्यामुळे हा एक कुकिंगचा फायदा असतो की तुम्हाला बनवता आलं की तुम्ही खाऊ शकता किती. पण एवढं पण नाही टाकणार मी, कारण की गुलकंदचा डब्बा माझा, हे बघा गुलकंदचा डब्बा हे संपलाय माझा बराचसा, त्यामुळे मी जास्त नाही टाकत आहे. तर मी खूप जास्त गुलकंद टाकते. सो आता आपल्याला काय करायचं, मला हे डायरेक्ट फोल्ड करता येतं गाईज, मला डायरेक्ट फोल्ड करता येतं, पण आता तुम्ही नवीन आहात, क्रॉस चाललंय, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाही कसं बनवायचं, तो त्यामुळे मी काय करणार आहोत, त्याला स्प्रेड करणार आहोत, पसरणार आहोत. दाखवते, हे बघ, हे घ्यायचं, अरे वाकडं ना त्याच्यावर बेटा. ठीक आहे, त्याला असं स्प्रेड करायचं, म्हणजे इव्हनली ते कसं स्प्रेड होतं, म्हणजे सगळीकडे लागतं, की तुम्हाला फोल्ड करायला प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, असं झालं. इकडे पण तसंच करणार आहोत आपण, असं पानला लावून घेऊया. मला दिसतं असेलच, हे पप्पाला खूप कमी लागतो, त्यामुळे आपण जास्त नाही टाकणार. ठीक आहे, आता मी टाकलेलं आहे, हे आता मी टाकलेलं आहे, दिसतंय. ठीक आहे, टाकलेलं आहे, असं एक तुम्ही चम्मच आवपाय शकता, खूप मस्त वाटतं, स्ट्रॉंग फ्लेवर येतो, खूप मस्त. ठीक आहे, त्यानंतर आपण काय टाकणार आहोत, आपला हा खजिना हा पण टाकला तुम्ही फोटोमध्ये, तो खूप जणांना भारी वाटलं होतं. वाव काय मस्त फोटो टाकलाय. बट हे स्वतः हे आपण काय करणार आहोत, सगळ्यांना थोडंच टाकणार आहोत, स्वतःला आपण जास्त टाकणार आहोत, कारण की आपल्याला येतं पण आपण जास्त खायचं नाही. येस, त्यामुळे मी स्वतःला जास्त टाकते. बघा हे माझं पान आहे, खूप हलतोय कॅमेरा बेकार. हे ते मम्मी पप्पांचं ताईचं पान, थोडं आपल्याला जे असतं जास्त ते. ठीक आहे, ते झालं, एक साईडला ठेवू, नाही ठीक आहे, एकच बरं आहे. त्यानंतर आपण ऍड करणार आहोत ही सोफ रंगीबिरंगी. ठीक आहे, ओ माय गॉड, एवढं नाही, थोडंच स्वतःला जास्त टाकणार आहोत आपण. मला खूप आवडतं पान, त्यामुळे मी स्वतःला छान बनवते पान. ठीक आहे,
त्यानंतर आता आपण काय टाकणार आहोत की हॅलो माय पब्लिक, हे आपण आता काय टाकणार आहोत, हे हा बोललो होता मी ना अंजीर नाही, अंजीर ए पब्लिक, सॉरी गाइस सॉरी, अंजीर नाही अनार काय होतंय, खजूर, येस खजूर. सो एक खजूर ॲड करते मी, थोडा स्वतःला जास्त टाकणार आहोत आपण. मी टाकून घेते. हे मिनिमम 1 किलोचं पॅकेट असेल, 1 किलोचं पॅकेट होतं. आता हे इतकंसं चुरलं, इतकंसं तुम्ही समजू शकता मी किती पान करून यांना खाऊ घातले आणि मी खाल्लेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण काय टाकणार आहोत, सुपारी, छोटे छोटे तुकडे. आपल्या पानमध्ये आपण छोटे छोटे तुकडे टाकणार आहोत. पप्पाच्या ह्याच्यात आपण एवढं टाकणार आहोत, सुपारी जास्त. आपल्या ह्याच्यात आपण छोटे छोटेच बस झाले, आपल्याला जास्त नको, किंवा एक तुकडा बस, जास्त नको. दात फिरतात बरं, दात फिरतात, जास्त टाकू नये. ठीक आहे. त्यानंतर आता काय होईल, डेसिकेटेड कोकोनट. हे मला खूप बेकार आवडतं, खूप आवडतं. आता बघा हे मी आपण सांगतो आता मी कसं टाकायचं. ठीक आहे, दिसतंय का, हे बघा. हे आता हे घरवाल्यांची पान यांना जास्त आवडत नाही, त्यामुळे आपण जस्ट स्प्रिंकल असं हे करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर हे आहे आपले पान. सो आपण याला भरभरून टाकणार आहोत, भरभरून. कारण की मला खूप आवडतं हे डेसिकेटेड कोकोनट. ठीक आहे, भरभरून टाकायचं मस्तपैकी. ठीक आहे, झालं. आता आपण याला फोल्ड करूया. ठीक आहे, सगळं टाकलंय, येस सगळं टाकलेलं आहे आपण. आता मी सांगते तुम्हाला याला फोल्ड कसं. थांबा, याचा डब्बा आहे, मी तो डब्बा दाखवते. सो हा बघा, हा आहे आपला पानचा डब्बा. याच्यात आपण पान जे आहे ते स्टोर करून ठेवणार आहोत. हा पानचा नाही आहे, तसं आपण याच्यात ठेवतो. हा मिल्ककेकचा डब्बा बघा, याच्यात असे मिल्ककेक ठेवलेले होते. पण मी म्हटलं रे मस्त आहे ना आपल्याला पान ठेवायला. सो आपण यात पान जे आहे ते स्टोर करून ठेवणार आहोत. चला आता बघूया पान कसं फोल्ड करेल. आता मला वाटतंय की तुम्हाला दिसत असेल. सो ठीक आहे, ते आता माय गॉड ब्लॅश. ठीक आहे, आता हे आपण बघूया असं हे करायचं, इव्हनली स्प्रेड तू ऐसे. आता हे बघा, हे आपलं झालं जम्बो पान. हे तुटणारच, पण याला आपण तरीही खाणार आहोत गाईस. हे बघा गाईस, आपलं जे आहे ते पान जे आहे रेडी झाले. मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहोत. बघा इथून तुटलं बी, कारण की ते जम्बो पान आहे गाईस. ते असं डब्बा घ्यायचा, त्यात असं स्टोर करायचं. निघलं तर नाही पाहिजे, नाही निघत. ठीक आहे, असं स्टोर करायचं. ठीक आहे. आता मी बाकीचे पण पान फोल्ड करते आणि तुम्हाला त्यानंतर रिव्ह्यू. आपले पान जे आहे ते रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता. हे जे मोठे मोठे आहे ते आपले पान आहे, आपण खाणार आहोत. हे आपले 2, हे पप्पाचे, मम्मी आणि ताईचे. ठीक आहे. मी याच्यात जास्त टाकले म्हणजे असं नाही आहे की मी भेदभाव करते त्यांचं पानाचं, पण नाही, आपण भेदभाव नाही करत गाईस. यांना डेसिकेटेड कोकोनट नाही आवडत, ते खोबरं नाही आवडत, मला जास्त आवडतं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, मी खूप जास्त टाकले, 2 चम्मचच्या वर टाकलं, त्याच्यामुळे माझं पान फुगलेलं आहे. मी भेदभाव नाही करत गाईस, समजलं. ठीक आहे. आता हे बघा, हात बघू शकता माझे, खराब झाले दिसत नाही आहे, पण झाले. ठीक आहे. आता आपण याचा रिव्ह्यू घेऊया, कसं लागतं, कसं खायचं. हो, मेन गोष्ट आपण विसरलं, आपली चेरी. गाईस, चेरी कसे विसरू शकतो, चेरी टाकायची आपल्याला. चेरी, मोठी चेरी आपण घ्यायची, छोटी चेरी बाकीच्यांना द्यायची. ठीक आहे. मोठी संपलेली, मोठी मी ऑलरेडी खाऊन बसलेले. तरी त्यानंतर आपण आता त्यात जागाच नाही उरलेली ठेवायला, म्हणून आपण साईडला ठेवूया चेरी, म्हणजे तुम्हाला दिसेल चेरी. पप्पाला नाही आवडत, आपण पप्पाला नाही देणार आहोत. पहिली पप्पाला नाही आवडत, देऊनही फायदा नाही, त्यामुळे नो चेरी खा. एक आपण खाऊ घ्यायची, तर की आपण बनवतोय गाईस. ठीक आहे. हा बघा, अय चेरी. तुम्ही म्हणती मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 7-8. बघा सगळं मस्त आहे बघा, टाकून झालेलं आहे. आता जस्ट फ्रीजमध्ये ठेवायचं,
खाऊन घ्यायचं मस्त जेवणानंतर. जेवणाआधी मला पान इतकं आवडतं की तुम्ही मला दिवसभर जेवणही नाही दिलं चालेल, पाणी नाही दिलं नाही, हां चालेल बरोबर, थोडासा बफरिंग चालेल, पण मला तुम्ही दिवसभर पान दिलं ना गाईस खायला, दिवसभर मी दिवसभर पान खाऊ शकते, एवढं पान आवडतं आणि मला बनवता येतं तर मी कधी पण खाऊ शकते. आणि आता तर अब अपने पास 100 पान है गाइस, 100 पान भी अपन कितना भी बना सकते, कितना भी खा सकते. आता मला एक क्लीन करून ठेवायचं आहे, मला बाकीचं सामानही भरून ठेवायचं आहे. हा जो रिकामा पसारा करून ठेवलाय मी तो मला भरून ठेवायचा आहे, तो मी भरते आणि मग आपण पानचं रिव्ह्यू घेऊ. ठीक आहे, मी सामान भरून ठेवलेलं आहे. पान मला अजून क्लीन करायचं आहे, हे मागचं जे आहे त्याला इग्नोर करा, कारण की पसारा पडतो. काही बनवायचं असेल तर पसारा पडतो आणि तो पडला पाहिजे. ठीक आहे, सो आता मी काय करते तुम्हाला खाऊन दाखवते की आपलं पान बनलं कसं आहे. ठीक आहे, आम्ही मीडियम मला घेते, तो खूप मोठा आहे, तो मी जेवणानंतर थंड पान खाईल. ठीक आहे, हे असं किती मोठा जंबू पान घ्यायचं तर खाऊन बघूया. बघा दिसो मुलं चटती, डेसिकेटेड कोकोनट जास्त असतं माझ्या पानमध्ये, दिसो गुलकंद, काही बोलूच वाटत नाही, जस्ट एन्जॉय करू वाटतं, खूप भारी लागतं. वरून आपण घरी बनवले फ्रेश पान आणलेले होते, आपण फ्रेश घरी इन्ग्रेडियंट आहे, आपल्या हाताने बनवले आहे, खूप भारी लागतं. सो खाऊन घेतो. सो असेच नवनवीन छान कॉमेडी मस्तशी व्लॉग बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो शेअर करा, आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि असे मस्त पान बनवून खा, एन्जॉय करा गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय.